आता एक मोठी बातमी आली आहे। राज ठाकरेंनी एका तातडीच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीनं गटाध्यक्ष पदाधिकारी यांचा 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मेळावा होणार आहे। निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात राज ठाकरे मार्गदर्शन आणि सूचना करणार असल्याचं कळतंय। कोरेगावच्या नेस्को सेंटर येथे हा मेळावा होणार असून मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, राज ठाकरेंनी काल भेट घेतलेली होती निवडणूक आयोगाची आणि त्यानंतर आता हा मेळाव्याचं आयोजन केले, नेमकं कारण काय? युती की निवडणूक आयोग? काय कारण आहे? काय कशासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले इतक्या तातडीनं? माधवी, नक्कीच ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी तातडीचा हा मेळावा बोलवलेला आहे, गोरेगावच्या नेस्को सेंटर या ठिकाणी हा मेळावा होणार आहे। कालच जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये देखील राज ठाकरे यांनी मतदार यादी आणि एकूणच त्यामधला जो घोळ आहे त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि ही बाब जे मतदार आणि मतदार यादी चाळण्यासंदर्भातली जी बाब आहे ही देखील बोलून दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती BLA त्याचबरोबर गटाध्यक्ष पदाधिकारी यांना तातडीच्या या मेळाव्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे। बहुधा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय खबरदारी घ्यायला हवी किंवा घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर युतीबाबत देखील घोषणा ही त्या मेळाव्यात करण्याची शक्यता ही देखील नाकारता येत नाहीये। मात्र निवडणूक आयोगाच्या या भेटीनंतर नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, कशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडनं किंवा निवडणूक आयोगामध्ये याद्यांमध्ये घोळ आहे हे देखील त्या ठिकाणी पुराव्यानिश्चित दाखवलं जाऊ शकतं। नक्कीच हा मेळावा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मनसेची या सगळ्या संदर्भात काय भूमिका ही देखील स्पष्ट होणार आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।